जबाबदारी लखन याच्याकडे दिली गेली. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओहो, पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट आहे. फिल्डर खाली आलाय आणि तो देखील चांगला गॅच घेण्याचा प्रयत्न. हो, काय अटेम्प्ट केलाय. चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट्स देखील पाहायला मिळत आहेत. चेंडू आत ठेवण्यात यशस्वी झालाय का. इथं मात्र फेकी थोडीशी खराब झाली. एक 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि तो देखील हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती 2 धाब्यानं संघाचा श्री गणेश झालाय धावांचा. म्हणजेच सुरुवात तरी झकास झाली आणि ही सुरुवात पुढे घेऊन कशी झाली हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पुढचा चेंडू यावेळी देखील ब्लॉक होलचा प्रयत्न जरूर झालाय. फिल्डर आहे, डीमधून प्रोटेक्शन देतोय आणि सिंगल वरती यावेळी मात्र समाधान मानावं लागणार आहे. 1 धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. राहुल आणि सुफियान नाईकवडे यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता सुफियान सध्याच्या घडीला स्ट्राईकवरती आलाय. दोन्ही खेळाडू नामवंत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. या खेळाडूने आपल्या नावाची दबदबा चर्चा सातत्यानं ठेवली, परंतु यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरती लखन चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेत आहे. फिल्डरचे चांगले प्रयत्न केले, ते अपुरे पडले जरूर. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली गेली. चांगला प्रयत्न इथं झालाय, परंतु चेंडू बघायला गेला तर खूपच लांब राहिलाय. चेंडूपर्यंत शेवटच्या क्षणी पोहोचलाय. हात लागले चेंडूला, परंतु तो कॅरी करताना मात्र थोडंसं प्रयत्न फसलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, काय फटका आहे. गॅप भेदलाय. अगदी बघायला गेला तर फिल्डर ओळखलाय आणि याच दरम्यान मोठ्या फटक्यावरती एकटप्पा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी वेगाचा फटका होता आणि त्याच्यावरती 4 धावा देऊन गेलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि बघायला गेलं तर हाच फटका वारंवार बघावा असा फटका पाहायला मिळालाय. कव्हर ड्राईव्ह एक चांगल्या फटक्यामध्ये पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा राहुल सज्ज आहे. समोर लखन गोलंदाजी ट्रॅकवरती. चेंडू हवेत आहे. फिल्डर 1 2 3 आहेत आणि इथं मात्र चांगला प्रयत्न झालाय आणि हातामध्ये बॉल देखील चांगला कॅरी केलाय. विकेट क्रमांक पहिली डाऊन होते आणि मोठा बळी गळायला लागलाय. अर्थातच राहुलचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. एका पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 5 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही अखेरचा चेंडू बाकी आहेत आणि 15 मिनिटाची जी टिकटिक आहे ती सध्याच्या घडीला आतमध्ये चालू देखील आहे. म्हणजेच तुम्हाला सामन्याबरोबरच शिस्तीचं पालन देखील करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट असू दे, कुठला खेळ असू दे, त्याच्यामध्ये शिस्त असणं गरजेचं आहे आणि ते काटेकोर पाळणं गरजेचं आहे. कारण बघायला गेलं तर 2006 मध्ये एक टुर्नामेंट झाले होते. त्याच्यामध्ये MS धोनीला कर्णधार म्हणून असंच पेनल्टी बसली होती आणि नंतर एका टुर्नामेंटला पहिलाच सामना खेळता आला नव्हता आणि धोनीला तो सामना बाहेर बसावं लागलं होतं आणि याच दरम्यान ओव्हर समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. म्हणजेच 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 1 बाद 8 धावा. नक्कीच स्वागत आहे. कारण बघायला गेलं तर 5 मिनिटामध्ये अगदी कडकपणे 1 ओव्हर संपवली आहे. जे टार्गेट होतं ते कंप्लीट झाले. म्हणजेच पालन करतायत खेळाडू देखील आणि जो खेळाडू नक्कीच या वेळेचं पालन करतो तो यशस्वी होतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहे सूरज तिवले. याच्यावरती जबाबदारी दिली. पहिला चेंडू आणि पंचाने 1 बाउंडचा इशारा इकडे दिलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाकडे हा वेग आहे. चांगली वेगवान गोलंदाजी करतोय आणि त्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावरती अनेक फलंदाजांना माघारी धरण्यात यशस्वी झालाय. समोर असणारे यावेळी सुफियान
जो बॅटर ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी. प्रयत्न आहे इथं, आडव्या बॅटनं लॉब केला होता ऑन साईडला, 1 रन वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथं मिळेल ती फक्त आणि फक्त धाव एक. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. म्हणजेच दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूमध्ये आता 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर इथून पुढे अजून या ओव्हरमधले 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी सूरज याच्याकडून माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलाय. आता मात्र सौरभ, ओहो सौरभ मागच्या मॅचचा ज्या मॅचमध्ये खरं तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, इथं पूल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय सौरभ याच्याकडून, मात्र बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही आहे. तोपर्यंत बाईच्या स्वरूपातले 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय. म्हणजेच एका धावेनं डबल या आकड्यावरती धावफलक पोहोचतोय. 10 आकडा. टेनिस क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या वाटेवरचा आकडा होता. यावेळी गॅप भेटलाय. चेंडू एक टप्पा सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. फटकेबाजी, जी गरज होती संघाला ती फटकेबाजी करतोय आणि जोरात बॅट फिरवली होती. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर चौकार आलाय. सुफियान याच्यासाठीच ओळखला जातो, याच्यासाठीच सलामीला आता मात्र त्याच्या बढती दिली होती या कर्णधार याने. आणि आता 14 धावा धावफलकावरती. या ओव्हरमधले अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 14 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू सूरज याचा सामना करेल. सुफियान आडव्या बॅटने लॉब केला, हवाई सफर, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅट फिरली जोरात, 6 गेलाय थेट आकाशात, षटकार. फटकेबाजी, आता मात्र गरज होती या फटक्यांची आणि तोच फटका इथं मात्र सुपिनियाच्या बॅट मधून आलाय. चांगला फटका, पुन्हा एकदा सज्ज झालाय सूरज. स्लोवर पद्धतीचा चेंडू असू दे, स्लोवर. या चेंडूवरती हवाई फायर केलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 1 फटका असा मारला, बॉलने मैदानाचा निरोप घेतला, षटकार आहे. काय षटकाराची आतिषबाजी केली. याच्या अगोदरच्या चेंडूवर देखील फटका पाहायला मिळाला आणि या दरम्यान ऑफ स्टंपला जाणार अगदी बाहेरचा चेंडू आणि त्याच्यावरती चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल स्मिथ 11 कासेगाव आणि त्याचबरोबर राजलक्ष्मी वॉरियर्स या 2 संघांच्या कर्णधारांनी आता टॉससाठी लगेच यायचं आपल्याला विनंती असेल. स्मिथ 11 कासेगाव आणि राजलक्ष्मी वॉरियर्स या 2 संघांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 रन ऑन बोर्ड पाहायला मिळतात. 1 विकेट गेली गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटच्या षटकाची स्वप्नील याच्याकडे जबाबदारी दिली. मागच्या मॅचचा 14 डावा डिपेंड करणारा हाच तो गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजावर हवाई सफर, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅटची ताकद दिसली आणि बॉलची दिशा बदलली, षटकार. साधा 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका फिरलाय आणि त्याच्यानंतर षटकार आलाय. सौरभ फायर सुरू केलंय त्यानं. पुन्हा एकदा हवेचा झोत नाही तर आपल्या बाजूमधला दमकम दाखवलाय. बॉलची काय अवकात, बॅट समोर फक्त दिसली सिक्सरचीच बाद, षटकार. सौरभ याच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब षटकार. रिप्ले ऍक्शन मध्ये वारंवार बघावं असं दाखवली आपला दमकम. षटकारानं भाषा बोलणारा हा सौरभ. आता बॅट तळपली गेली. स्मिथ 11 कासेगाव आणि राजलक्ष्मी वॉरियर्स दोन्ही संघ टॉस साठी लगेच यायचंय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय स्वप्नील याचा आणि पुन्हा एकदा फटका आहे ऑफ स्टंपच्या दिशेनं. ऑफ साईडला चेंडू एक टप्पा सीमा रेषेच्या बाहेर,
चौकार. चौकार मारलाय आणि आता बघायला गेलं तर धावांच्या गतीचा वेग जो आहे तो अगदी चांगल्या प्रकारे वाढला. पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर षटकार आणि आता चौकार. म्हणजे टोटल आता बघायला गेलं तर 16 धावा लुटल्या गेल्यात 3 चेंडूमध्ये. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील मागच्या मॅचमध्ये छोटी कामगिरी केली, परंतु ती दमदार केली, शानदार केली आणि त्याच्या जोरावरती सौरभ पुन्हा एकदा दहाडलाय, आपली डरकाळी फोडली. आता मात्र विजयाचा आशा संघाच्या पल्लवित करताना 42 धावा धावफलकावरती आहेत. याच्या नंतर हा चेंडू बघायला गेलं तर डॉट टाकण्यात यशस्वी झालाय आणि पहिला चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच डॉट आलाय. आणि इथं बघायला गेलं तर कॉम्बॉक्स मध्ये आदरणीय पुणे जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू, ज्या खेळाडूंना पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगनं थैमान माजला, ते रोहितजी खरात या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष असं कमिटीच्या मार्फत सहर्ष असं स्वागत आहे आणि वेलकम आहे. रोहितजी आलेत आणि त्याच दरम्यान स्वप्नीलजी गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत आणि फिल्डरच्या कवेत. झटका क्रमांक मिळतोय नक्कीच, परंतु सौरभ जरी खेळ खल्लास झाला असला तरी आपली कामगिरी दर्जेदार दमदार करून माघारी परततोय आणि 42 या आकड्यावरती झटका क्रमांक दुसरा बसतोय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू बाकी असताना स्मिथ 11 कासेगावचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राजलक्ष्मी वॉरियर्स कर्णधार, कृपया टॉससाठी यायचं आपल्याला विनंती असेल. शेवटचा चेंडू आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील याचा. यावेळी ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला आहे फिल्डर, डीप मधून प्रोटेक्शन देतो, एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसरी देखील पूर्ण होईल का, तर झाली पूर्ण आणि या दोन नवीन संघाची धावसंख्या पोहोचते 44 या आकड्यावरती. विजयासाठी 18 चेंडू मध्ये 45 धावांची गरज उपलब्ध करून ठेवली. चांगलं टार्गेट सेट केलं गेलंय. अर्थातच आपण बघितलं तर नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी संघाना आणि यानंतरचा सामना होतोय स्मिथ 11 कासेगाव आणि त्याचबरोबर राजलक्ष्मी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान. आणि हा टॉस घेण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय रोहितजी खरात सर, आपल्या शुभ हस्ते घेतला जाईल यानंतरचा नाणेफेकीचा कौल. येस, आणि बघायला गेलं तर चांगली बरोबर 15 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपलेली आहे. म्हणजेच जे ठरलं होतं तसंच झालंय. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. चांगली फटकेबाजी इथं पाहायला मिळाली सौरभ महापुरे याच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती 18 चेंडूमध्ये 44 धावा संघानं टार्गेट ठेवलं 45 धावांचं. आता या धावा कशा कंप्लीट केल्या जातील हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दोन्ही संघ बघायला गेलं तर पहिला सामना जिंकल्यानंतर आता हा सामन्यामध्ये विजयाची घोडदौड जी आहे ती कोणाची चालू ठेवते हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एका साईडला लखन काकडे आहेत तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय अभि माठुंगे यांना. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय राहुल गुडचे, यांच्याकडे ती जबाबदारी दिली गेली. चला सुरुवात करायची आहे लगेच सामन्याला.
पंचांना देखील विनंती आहे 15 मिनिटाचा वेळ आपण टायमिंगमध्ये लावायचा आहे. त्याच्यानंतर 15 मिनिटं नाहीतर 2 रनांची पेनल्टी आहे. त्यामुळे ती सूचना देखील लक्षात ठेवायचं आहे आणि 15 मिनिटाचा टायमिंग सुरू होतोय. राहुल याच्याकडे जबाबदारी आहे पहिल्या षटकाची. 25 धावा धावफलकावरती लावायच्या आहेत विजयासाठी आणि कंपल्सरी चेस आहे. समोर आहे लखान पहिल्या चेंडूचा सामना करेल. पहिल्या चेंडूवर षटकार. फटकेबाजी कशी करायची हे दाखवून दिले आणि 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि पहिल्या षटकारानं संघाचा धावफलक देखील 6 उघडला गेलाय. याला म्हणायची खणखणीत सुरुवात आणि ही सुरुवात मात्र दमदार केली. अशी असते सुरुवात. 45 धावांचा पाठलाग करत असताना पुढच्या चेंडूवर मात्र ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक वेगानं फंबल क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं परंतु मिळेल ती फक्त आणि फक्त एका धावेने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. लकी आकडा 7 जो MSDच्या पाठीवरती हा आकडा आहे आणि तो लकी आकडा आहे परंतु हा लकी आकडा पार करून 45 या आकड्यापर्यंत पोहोचायचा आहे. पुढचा चेंडू राहुल याचा यावेळी समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बाद चेंडू आलाय. यशस्वी झालाय गोलंदाज कारण पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर चांगलं परिवर्तन केलंय. हातामधली जादू इथं मात्र दिसायला लागली. लखन आणि अभिची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हो यावेळी ओरपी चेंडू जरूर होता परंतु हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. इथं बाईच्या स्वरूपातली धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक धाव वेगानं घेतली. थोडंसं रिस्क इथं पकडली परंतु रिस्क नंतर एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र 8 धावा धावफलकावरती आहेत. राहुल याचा पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू अगदी बॅटर पासून लांब ठेवला आणि त्याचा परिणाम आपण बघताय. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूला या चेंडूची सांगता झाली. शेवटचा आणि अखेरचा चेंडू अद्याप हे बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला षटकार आल्यानंतर वाटलं होतं की या ओव्हरमध्ये चांगल्या धावा मिळतील परंतु त्याच्यानंतर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. यावेळी आडव्या बॅटला लॉब केलाय. ऑन साईडला चेंडू जातोय. नो एका धावेसाठी नो प्लस एक धाव. टोटल 2 धावा मिळतील या चेंडूवरती. म्हणजेच चेंडू असणार आहे फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे लखान. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि चेंडू गेलाय डॉट. बरोबर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय आणि 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 धावफलकावरती आहे. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्या आहेत 35 धावा. 35 धावा विजयासाठी कराव्या लागतील. अर्थातच नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी संघाला विकेट हातामध्ये आहेत परंतु विकेट महत्वाच्या नाही आहेत कारण महत्वाचं आहे ते आता 35 धावा त्या पण फक्त आणि फक्त 12 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवरती बघायला गेलं तर पहिलं षटक जे आहे ते बरोबर टायमिंगमध्ये झालेलं आहे त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे. आणि अशी जी ज्यावेळी शिस्त होते त्यावेळी खरंच क्रिकेटला देखील आणि रसिक प्रेक्षकांना देखील सामना बघायचा जो आनंद आहे तो द्विगुणित होतोय. त्यामुळं आपण वेळेचं देखील भान राखायचं आहे. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलंय. दुसरं षटकाची जबाबदारी ओंकार खामकर यांच्याकडे दिली गेली. ओंकार खामकर सध्याच्या घडीला सज्ज झालाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे समोर यावेळी असणार आहे त्याच्या अभि माठुंगे. अभि बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. स्लाइस केलाय. चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. अकरामध्ये 29 धावांची गरज आहे आणि इथं मात्र षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी सुरू केलेली आहे. यावेळी आडव्या बॅटनं बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. बॅट अगदी वेगाने फिरली जरूर परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. 29 धावा अजूनही विजयासाठी कराव्या लागतील. 10 मध्ये 29 धावा अजूनही गरज आहे. 16 धावा धावफलकावरती आणि गोलंदाजी जर बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज ओंकार. समोर मात्र अभि
शॉर्टपिच चेंडू जरूर होता, फटका मोठा हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट चेंडू, एक डॉट चेंडू. आता मात्र थोडीशी धडकी भरवणार आहे, कारण बघायला गेलं तर होतं टार्गेट थोडं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, यानंतरच्या चेंडूवरती त्यानं चांगली फलंदाजी केली. या 16 धावफलकावरती आहेत. गोलंदाजाची धार आता वाढलेली. याच दरम्यान मोठा फटका खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी. आणि बघायला गेलं तर या षटकामध्ये आणखीन एक षटकार आलाय, म्हणजेच काय तर बॅट फिरली जोरात आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. प्रत्येक चेंडू गणित बनलंय. समीकरण 8 मध्ये 23 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. ओंकाराचा पुढचा चेंडू, ओरपी चेंडू जरूर होता, ट्राय झालाय मोठ्या फटक्याचा, परंतु इथं प्रयत्न झालाय. कोण आऊट झालाय. विकेट मात्र गमवावी लागले, माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपातलं पहिलं विकेटचं पतन होत आहे, म्हणजेच 22 वरती पहिली विकेट. अखेरचा एक चेंडू शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एडीसी लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हला आपल्याला ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. जगभरातून रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आणि आता शेवटचे 7 चेंडू, 7 मध्ये 23 धावांची गरज. शेवटचा आणि अखेरचा चेंडू या ओव्हरमधला हा जो महत्वाचा आहे. एक मोठा फटका येऊ शकतो का हे सांगताना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकी याच्याकडे जबाबदारी आहे. एक उंच पुरा आणि मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू. याच दरम्यान ब्लॉक होल, जबरदस्त यॉर्करचा मारा, तिखट मारा, आणि या तिखट माऱ्यासमोर मात्र थोडासा बीट झालाय. षटक क्रमांक संपले. अर्थातच दुसऱ्या 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 22. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 23 धावा. चेस कंपल्शन. रसिक प्रेक्षक देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत. बघायला गेलं तर चांगला हा 16 सजला गेलाय. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एबीएस बॉईज चषक 2026चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेला हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही टुर्नामेंट रबर बॉल क्रिकेटची पावसाळी आहे, परंतु बरकतचं ऊन आता वरती पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर पावसाच्या 2-3 सरी येऊन गेल्या आणि त्याच्यानंतर आता मात्र उन्हानं आपलं प्रखरता या मैदानावरती पसरवली गेली. आता 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाकडे जबाबदारी दिली गोलंदाज रणजित नाचणेकर याच्याकडे, तर समोर त्याच्या असणार आहे अर्थातच आपण अभि काय करतोय बघूया. 6 चेंडूमध्ये 23 म्हणजे मोठे फटके मारावे लागणार. पहिला चेंडू बघायला गेलं तर स्लोवर पद्धतीनं अगदी लोअर फुलटॉस टाकला आणि त्याच्यावरती विकेट देखील गमवली, म्हणजेच माघारी परतावं लागतंय. आता थोडंसं चिडचिड, थोडीशी दगदग, थोडंसं आतमध्ये गरमागरमीचं वातावरण पाहायला मिळतंय. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. आणि आता नायरा स्पोर्ट्स इचलकरंजीचा संघ थोडासा विचारपूर्वक फलंदाजी करेल का, हीच महत्त्वाचं ठरणार आहे. नायरा स्पोर्ट्स संघ आता या सामन्यामध्ये मजबूत पकड करताना पाहायला मिळतोय. बॅटर नेम, बॅटरचं नाव सांगा. प्रथमेश याच्याकडे जबाबदारी दिली गेली. प्रथमेश काय करतोय बघूया. 5 मध्ये 23 संकट मोचक बनतोय का, हे देखील महत्वाचं ठरणार आहे. ओहो, काय गोलंदाजी केली. पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट चेंडू आलाय, म्हणजेच आता डॉट चेंडू खेळून चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूवर षटकार पाहिजे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार, 23 धावांची गरज आहे. होऊ शकेल का, येणारी वेळ सांगेल. आणि हा गोलंदाज तो देईल का, हे देखील एक कोडच आहे. कोडच नाही तर कामगिरी दमदार, गोलंदाजी शानदार असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजानं आतापर्यंत बघायला गेलं
तर 3 चेंडू टाकलेत आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडू डॉट टाकलेत. रणजित आचरेकर आपल्या नावाला जसं नावामध्ये आहे तसंच रना रोखल्यात आणि जीत साजरी करतोय. हाच तो रणजित. चांगली कामगिरी रणजित याची. रना रोखल्यात आणि त्याचबरोबर विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. अभि आलाय स्ट्राईक वरती. 3 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. फुलटॉस चेंडू त्याचा भरपूर घेतलाय समाचार. आकाश आणि गगनचुंबीला अगदी जवळून येणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धावा आल्यात. गरज होती मगाची जी गरमागरमी झाली होती ती ह्याच्यासाठीच, कारण त्याला माहिती आपण मारू शकतोय. आणखीन एक मोठा वार तो गेलाय सीमारेषा पार. षटकार. ओहो ब्लॉक होल आणि त्याच्यावरती दांडी गोल. रणजित रना तर रोखल्याच आणि त्याचबरोबर दांडीला करून गुल. विजयाचा गुलाल इथं उधळलाय. काय गोलंदाजी केली. अभिनंदन असेल. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल स्मिथ 11 कासेगाव आणि राजलक्ष्मी वॉरियर्स या दोन संघाच्या दरम्यान. राजलक्ष्मी वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.